ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर नियतीने खूप मोठा चमत्कार करत सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून अर्जुनच्या समोर घेऊन येत महारहस्याचा खुलासा केलेला आहे. प्रिया नाही तर सायलीच तन्वी आहे हे सर्वांसमोर सिद्ध करण्यासाठी अर्जुनने प्रियाच्या विरोधात 2 पुरावे गोळा केले आहेत आणि त्याच पुराव्यांच्या आधारावर अर्जुन सर्वांसमोर आता मोठा गौप्यस्फोट करणार आहे की प्रिया तन्वी नसल्याचा. त्याचबरोबर अर्जुनने प्रिया आणि सायली यांची DNA टेस्ट करवून घेतलेली असते आणि त्याचवरून आता खूप मोठा सत्याचा खुलासा झालेला आहे की सायलीच खरी तन्वी आहे ते. आणि भामट्या प्रियाला सुभेदार आणि रविराज सगळे मिळून आता जबरदस्त शिक्षा सुनावणार आहेत. तर अर्जुन तिच्यासाठी आता जेलचा दरवाजा उघडणार आहे. अर्जुन सर्वांच्या समोर आता सायलीच तन्वी असल्याचा खुलासा कसा करणार व अर्जुनने प्रियाच्या विरोधात DNA टेस्टच्या व्यतिरिक्त आणखीन असे 2 कोणते पुरावे मिळवले आहेत हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैतन्याने सांगितल्यानुसार अर्जुनला आता प्रियाच्या विरोधात पुराव्यांची गरज असते, कारण पुराव्यांच्या व्यतिरिक्त सायली सुद्धा अर्जुनवरती विश्वास ठेवायला तयार होत नसते. उलट अर्जुनच्या वकिली वृत्तीवरतीच सायलीला प्रश्न पडायला लागलेले असतात आणि त्याचमुळे अर्जुनने त्याची फक्त या सगळ्यात मदत सुमन करू शकते या एका विचाराने सुमनची भेट घेतलेली असते. आणि सुमनची भेट घेतल्यानंतर सुमनकडून आता खूप मोठा गौप्यस्फोट, खूप मोठी लपलेली अशी एक गोष्ट अर्जुनला कळते की ती म्हणजे खऱ्या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे. त्यानंतर अर्जुन जेव्हा आता घरी परतलेला असतो, रूममध्ये जाता क्षणी सायली तिथे झोपलेली असते आणि सायली जेव्हा कूस बदलते तेव्हा तिचा पाय उघडा पडतो आणि त्याच उजव्या पायावरती त्याला तुळशीपत्राची ती खून दिसते. आणि अखेर आता अर्जुन समोर खऱ्या तन्वीच्या सत्याचा उलगडा झालेला असतो. जेव्हा आता अर्जुनला सत्य समजतं तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. जी सायली गेले 1.5 वर्ष त्याच्यासोबत त्याच्याच घरी राहत होती तीच त्यांची खरी तन्वी आहे हे अखेर आता समजताच अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्याचबरोबर भामट्या प्रियाचा खोटारडा चेहरा सर्वांच्या समोर त्याला घेऊन यायचा असतो आणि त्याचबरोबर सर्वांची फसवणूक करणाऱ्या प्रियाला जबरदस्त शिक्षाही द्यायची असते. त्याचमुळे अर्जुन एक प्लॅन बनवतो. तो ठरवतो की आता दुसरा पुरावा गोळा करायचा, ते म्हणजे DNA रिपोर्ट. सिनियरने तेच DNA रिपोर्ट मला आणून दाखवले होते की ज्याच्या आधारावर ही तन्वी आहे हे सिद्ध झालं होतं आणि त्यानंतर आमच्या लग्नाची बोलणी चालू झाली होती. परंतु मला असं वाटतं की ते DNA रिपोर्ट मॅनेज केले गेले असतील. त्यातून आता अर्जुनला एक प्रश्न पडलेला असतो, तो म्हणजे प्रियाच्या पायावरती खरंच जन्मखून आहे की नाही. कारण त्याला सायलीच्या पायावरती तीच जन्मखून अगदी तशीच दिसलेली असते. त्यामुळे जेव्हा आता प्रिया झोपलेली असते त्याच वेळेस अर्जुन गुपचूपपणे जाऊन आता प्रियाच्या रूमकडे जाऊन डोकावत असतो. प्रिया मात्र गाढ झोपी गेलेली असते आणि थोड्या वेळानंतर प्रियाचा पाय जेव्हा उघडा पडतो त्याच वेळेस अर्जुनला तिच्या पायावरती कोणतीच जन्मखून दिसत नाही. याचा अर्थ हे सिद्ध झालेलं असतं की प्रिया तन्वी नाहीच आहे, ती फक्त सुभेदार किल्लेदार दोन्ही परिवाराची फसवणूक करते आहे. परंतु अर्जुन आता एका गोष्टीचा खूप आनंद झालेला असतो, तो म्हणजे त्याची सायली जिच्यावरती तो जीवापाड प्रेम करतो तीच त्या घराची खरी नातसून आहे. म्हणजे पूर्णाजीची इच्छा ऑलरेडी पूर्ण झाली आहे. तिची खरी तन्वीच सुभेदारांची सून बनून या घरात राहते आहे. आणि अर्जुन आता खूप खुश होऊन जातो. तेव्हा अर्जुन विचार करतो की हे सत्य आत्ता तरी बाहेर पडायला नको. सर्वात आधी त्या भामट्या प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करतो आणि त्यानंतर सर्वांच्या समोर असा धमाका करतो की त्या खोटारड्या प्रियाला डायरेक्ट जेलमध्ये पाठवता येईल. त्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेही तिथे आता बोलत असतात. चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन, तू सुमन काकीकडे गेला होतास, मग तिथे काही तुला समजलं का? म्हणजे खऱ्या तन्वीचा शोध घेण्यासाठी काही पुरावे वगैरे. तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, त्याच्यापेक्षाही जबरदस्त न्यूज माझ्याकडे आहे, परंतु सध्या तरी ही न्यूज मी आता कोणालाच नाही सांगणार आहे. काही गोष्टी गुप्त ठेवलेल्या चांगल्या असतात. तेव्हा अर्जुनच्या वकिली वृत्तीच्या अशा काही स्ट्रॅटेजी असतात की अर्जुन काही गोष्टी चैतन्याला स्वतःही न सांगता तो वेगवेगळे डावपेच खेळून कोर्टामध्ये त्याने अनेक वेळा सत्याचा धमाका केलेला असतो.
त्याचसाठी चैतन्य पुढे आता अर्जुनला काहीच विचारत नाही. इतक्यात सायली येते आणि सायली अर्जुनलाच म्हणते की सर तुमचं परत सुरू झालं का? आणि चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा आता यांच्यात मिसळला आहात का? अहो हे एक विचित्र विचार करत आहेत, परंतु तुम्ही. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, मला मान्य आहे. काल मी साडी प्रकरण जे झालं त्याच्यावरही तुमचा विश्वास बसला नव्हता. मग आता तुमचा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा पुरावे गोळा होतील आणि मी पुरावे शोधून काढले आहेत. परंतु आता असा अजून एक पुरावा मी मिळवून दाखवेल की फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्या परिवाराला, सिनियरला, प्रतिमा आत्याला सुद्धा याच्यावरती विश्वास हा ठेवावाच लागेल. तेव्हा सायली विचारते की नक्की काय पुरावा आहे तुमच्याकडे? तेव्हा अर्जुन सांगतो की DNA टेस्ट. आपण तन्वीची सिनियर आणि प्रतिमा आत्याशी DNA टेस्ट करून बघू शकतो. त्यावरूनच कळू शकतं की ती खरी तन्वी आहे की नाही. तेव्हा सायली चिडते आणि म्हणायला लागते की सर तुम्ही अजून किती त्या प्रियाच्या मागे हात धुवून लागणार आहात? एका गोष्टीमुळे तुम्ही सगळंच काही उद्ध्वस्त करून ठेवाल. नाही म्हणजे हे जर तुम्हाला सिद्ध नाही करता आलं तर रविराज काका आणि प्रतिमा आत्यांचा तुमच्यावरती असलेला विश्वासही उडेल. अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली हे फक्त आपापल्यात आहे ना, आणि ही गोष्ट बाहेर गेलेली नाही आहे. आणि या सगळ्याचा खुलासा मी पुरावे मिळवण्याच्या आधीच सिनियर किंवा बाकी कोणाकडेच करणार नाही आहे. हे फक्त आपल्यातच राहील. परंतु माझे तुम्हाला एक मदत करावी लागेल. सायली विचारते की कसली मदत? अर्जुन सांगतो की तुम्हाला काहीही करून तन्वीचा एक केस आणावा लागेल. तोपर्यंत मी सिनियर आणि प्रतिमा आत्याकडे बघतो. तेव्हा सायली सांगते की सर एक तर हे सगळं काही तुमच्या डोक्यात चालू आहे. तुम्हाला स्वतःलाच प्रिया तन्वी नाही आहे असं वाटत आहे आणि आता या सगळ्यांमध्ये तुम्ही मला का गोवण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा अर्जुन सायली समोर हात जोडतो आणि सांगतो की प्लीज मिसेस सायली कधी कधी गोष्टी समजून घेत जा. बरं तुम्ही तन्वीचं नकोत, परंतु प्रतिमा आत्याचं तर केस आणून देऊ शकता ना, कारण प्रतिमा आत्याच्या रूममध्ये फक्त तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे प्लीज फक्त एवढी माझी मदत करा. काय आहे ना की एकदा का DNA रिपोर्टचं सत्य बाहेर आलं आणि तिथे जे काही येईल ना, नाही म्हणजे तिथे खरं तर ती तन्वी नाही आहे हेच येणार आहे. परंतु प्लीज आत्तापुरती माझी मदत करा. तेव्हा सायली कशीबशी आता तयार होते. अर्जुन हे खरं तर हातापाया पडून सायलीला तयार केलेलं असतं प्रतिमाचा केस आणण्यासाठी. त्यानंतर अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये जातो. तिला गोडगोड बोलून गुंडाळायला लागतो आणि तोपर्यंत इकडे सायली प्रतिमाची भेट घ्यायला जाते. प्रतिमासाठी ती चहा घेऊन गेली असता सकाळची वेळ प्रतिमा झोपेतून उठलेली असते. तेव्हाच आता प्रतिमा जेव्हा हात जोडून देवाला नमस्कार करत असते, सायलीने तोपर्यंत प्रतिमाचा केस मिळवलेला असतो. आणि इकडे अर्जुनने प्रियाला तर सरप्राईज दिलेलं असतं, कारण एवढ्या सकाळी लवकर उठून अर्जुन प्रियाच्या रूममध्ये गेलेला असतो. अर्जुनला पाहता प्रिया आता खूप खुश झालेली असते, त्याच्याशी गप्पा मारायला लागते. तोपर्यंत अर्जुन आता बेडवरती बसूनच गुपचूपपणे उशीवर असलेले केस काढून घेतो आणि त्यानंतर अर्जुन प्रियाला सांगते की मला महत्त्वाचं कामं आहेत, तू रेडी हो, त्यानंतर आपण परत बोलूयात. असं खोटं सांगून अर्जुन पटकन आता प्रियाचा केस घेऊन बाहेर पडतो. त्यानंतर अर्जुन आता रविराजकडे गेलेला असतो आणि रविराजांना जेव्हा अर्जुनला ते पाहतात ते विचारतात की अर्जुन अरे तू एवढ्या सकाळी माझ्या रूममध्ये कसा? तेव्हा अर्जुन सांगतो की अरे सिनियर आज ना मला सकाळी अचानकपणे जाग आली आणि तुझ्या काही केसेस मला सॉल्व करण्यासाठी दिल्या होत्या ना, त्याच संदर्भात मी तुझ्यासोबत बोलण्यासाठी आलो होतो, परंतु तुझं तर अजून तयारी नाही झालेली. तेव्हा रविराज सांगतात की हो अर्जुन तू बस, मी आंघोळ करून येतो, त्यानंतर आपण नाश्ता करतच केस संदर्भात बोलूयात. तेव्हा अर्जुन तयार होतो. रविराज जेव्हा आंघोळीला गेले असता अर्जुन पटकन आता रविराजांच्या उशीवरचा त्यांचा केस काढून आणतो. अर्जुनला आता DNA रिपोर्टसाठी पुरावे हे मिळालेले असतात. अर्जुनने सायलीपासून एक गोष्ट लपवून ठेवलेली असते, ती की सायली जेव्हा झोपेतून उठलेली असते त्याच नंतर सायली आंघोळीला गेल्यानंतर अर्जुनने सायलीचाही केस मिळवलेला असतो, कारण अर्जुनला फक्त स्वतःलाच आधी DNA रिपोर्ट मॅच होत आहेत की नाही हे बघायचं असतं. सायली अर्जुनला आता प्रतिमाचा केस आणून देते. त्यानंतर अर्जुन तिथे सायलीला सांगतो की हे बघा हा तन्वीचा आणि ह्या सिनियरचा. आता सगळं काही सत्य बाहेर निघेल, खोट्या तन्वीच्या नाटकाचा पर्दाफाश होईल. त्यानंतर अर्जुन हॉस्पिटलमध्ये जातो आणि जे केस त्याने नेलेले असतात सोबत त्या सगळ्याची DNA रिपोर्ट तो घेऊन आलेला असतो.
24 तासानंतर आता अर्जुनला रिपोर्ट मिळालेले असतात आणि अर्जुनचा दावा खरा ठरलेला असतो. कारण प्रिया जी असते, जी भामटी प्रिया असते, ती खरोखरची तन्वी नसतेच हे DNA रिपोर्टच्या माध्यमातून प्रूव्ह केलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण पाहता अर्जुनला जो संशय आलेला असतो की हीच आपली तन्वी आहे, ते अखेर खरं ठरलेलं असतं. अर्जुन आता खूप खुश झालेला असतो कारण अर्जुनच्या हाती आता प्रियाच्या विरोधात 2-3 पुरावे तयार असतात, जे की आता अर्जुन सर्वांच्या समोर जाऊन प्रियाला एक्सपोज करू शकत असतो. त्यानंतर अर्जुन जेव्हा घरी आलेला असतो त्याच वेळेस रूममध्ये जाता क्षणी सायली आता प्रश्नांचा भडीमार चालू करते. अर्जुनला ती विचारते की काय झालं, सिद्ध झालंच ना की प्रिया तन्वी आहे ते. सर काय पण तुम्ही पण उगाचच ना त्याच उगाच प्रियाच्या मागे हात धुवून लागला होतात. शेवटी जे व्हायचं होतं तेच सिद्ध झालं ना. तुम्ही ना प्रियाच्या भावनांशी खेळत आहात. तेव्हा अर्जुन तिथे सायलीला सांगतो की मिसेस सायली, 1 मिनिट शांत होचाल का तुम्ही? अहो अजून मी तुम्हाला पुरावेही दाखवलेले नाही आहेत आणि त्याच्या आधीच तुम्ही तीच तन्वी आहे हे कसं काय सिद्ध करून टाकलं? तेव्हा सायली विचारते की म्हणजे? अर्जुन तिथे सांगतो की तुमचा विचार पूर्ण चुकीचा आहे. मी जे म्हणत होतो तेच घडलं आहे. हे पहा DNA रिपोर्ट. आणि तन्वी सिनियर आणि प्रतिमा त्यांची मुलगी नाही आहे हे DNA रिपोर्टच्या माध्यमातून प्रूव्ह झालेलं आहे. सायलीला जबरदस्त आता धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. सायली जेव्हा आता ते रिपोर्ट पाहते तेव्हा सायली झटक्यात अर्जुनकडेच पाहायला लागते. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की काय झालं मिसेस सायली, शॉक बसला ना? म्हणजे माझा दावा खरा ठरला तर? मग ही प्रिया या घरात कोणत्या हेतूने आली होती हे आता शोधून काढायचं. पण सगळ्यात आधी मला हे सिनियरला सांगायचं आहे. आता त्या प्रियाच्या खोट्या नाटकाचा लवकरच पर्दाफाश होणार. असं अर्जुन म्हणता क्षणी सायलीचा आता पक्का विश्वास बसलेला असतो की ती प्रिया खोटी तन्वी आहे. ती फक्त तसं नाटक करते आणि अर्जुनने ते सायलीला प्रूव्ह करून दाखवलेलं असतं. त्यानंतर अर्जुन हा रविराजांकडे जातो. रविराज अर्जुनला सांगतात की अरे अर्जुन, बरं झालं तू आलास. तुला माझ्यासोबत एका केस संदर्भात बोलायचं होतं ना? ठीक आहे, आपण बसून बोलूयात. तेव्हा अर्जुन पटकन आता दरवाजा बंद करतो. रविराज थक्क होतात आणि विचारतात की काय झालं अर्जुन, तू असा दरवाजा का बंद करतोयस? अर्जुन तिथे आता रविराजांना सांगतो की सिनियर, खरं तर ना मी हे सगळ्यांच्या समोर सत्य घेऊन येऊ शकत होतो, परंतु सर्वात आधी मला तुझ्या कानावरती ही बातमी घालायची होती आणि म्हणूनच मी दरवाजा बंद करून टाकला आहे. रविराज विचारतात की बातमी? कसली बातमी? रविराजांना आता दूर दूर तक ज्या गोष्टीची कल्पनाच नसते ती गोष्ट आता तिथे घडणार असते. अर्जुन रविराजांना सांगतो की सिनियर, आपण ज्या प्रियाला तन्वी म्हणून आपल्या घरात आणलं होतं ना, ती खरी तन्वी नाहीच आहे. ती तुझी आणि प्रतिमा त्याची मुलगी नाही आहे. तेव्हा रविराजांना मोठा धक्काच बसतो. रविराज तिथे अर्जुनला सांगतात की अर्जुन, तू काहीतरीच काय बडबडतोयस? तुझ्या लक्षात येतंय का तू माझ्या मुलीवरती सरळ सरळ आरोप लावतो आहेस? तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की सिनियर प्लीज शांत हो. मी तुझ्यावरती उगाचच आरोप लावत नाही आहे किंवा तिच्यावरतीही. तू ज्यावेळी तिला पाहिलं त्यानंतर तिच्याकडे असलेले कोणते पुरावे पाहिले होते हे सगळं काही मी चौकशी केली. मुळात ना मला तिचं बोलणं, तिचं वागणं हे सगळं विचित्र वाटायला लागलं होतं. कारण सर्वच जणांचं फक्त एकच म्हणणं होतं सिनियर की तन्वी प्रतिमा आत्यासारखी नाही आहे. प्रतिमा आत्यांमधले असलेला एकही गुण तिच्यात नाही आहे. आणि तिच्यावरती संशय येताच मी एक एक पुरावे गोळा करायला सुरुवात केली. मी जी मागाशी तुझ्याकडे केसच्या संदर्भात बोलायला आलो होतो ना काल, खरं तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नव्हतं. मला फक्त ना DNA रिपोर्ट काढायचे होते, त्यासाठी मी फक्त तुझं केसचं सॅम्पल घ्यायला आलो होतो. तर रविराजांना मोठा धक्काच बसतो. रविराज विचारतात की काय DNA रिपोर्ट? अर्जुन, तुझी इथपर्यंत मजल गेली का की तू आता माझीच मुलगी माझी नाही आहे हे सिद्ध करण्याच्या मागे लागला आहेस? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही सिनियर, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. हवं तर तू चैतन्य सायलीलाही विचारू शकतो. हे बघ, मी सायलीला प्रतिमात्याचे केस आणायला सांगितलं होतं. त्यानंतर मी तन्वी आणि तुझ्या केसचं सॅम्पल मिळवलं आणि त्याचे DNA रिपोर्ट आता आले आहेत. हे घेते DNA रिपोर्ट. आणि ज्यावेळी DNA रिपोर्ट रविराज पाहतात त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. रविराज शॉकमध्ये असतात. तेव्हा अर्जुन सांगतो की काय झालं सिनियर, धक्का बसला ना? खरं तर जेव्हा हे रिपोर्ट आले होते तेव्हा मला तितकाच मोठा धक्का बसला होता की जी तन्वी गेले
2 वर्ष झालं आपल्यासोबत राहते आहे, ती आपली तन्वी नाहीच आहे. ती फक्त नाटक करून सगळ्यांची फसवणूक करते आहे. आणि एवढा एकच पुरावा माझ्याकडे नाही आहे. खरं तर DNA रिपोर्ट कोण कसंही मॅनेज करू शकतो असा तुला विचार पडू शकतो. त्याचमुळे मी ऑलरेडी 2 पुरावे तयार ठेवले आहेत. कारण ज्यावेळी आपण हे सगळे पुरावे सर्वांच्या समोर सादर करू त्यावेळी ती चालाक प्रिया DNA रिपोर्ट खोटेही असू शकतात असं सांगून सगळ्यांना गुंडाळेल आणि सर्वच जण या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून मी आधीच पुराव्यांची तयारी करून आलो आहे सिनियर. हे बघ, हे प्रियाचं बर्थ सर्टिफिकेट. मी मधुवनची भेट घेऊन आश्रमातलं जे सील केलेलं सामान होतं ना त्यामध्ये मला हे बर्थ सर्टिफिकेट मिळालं. ज्या दिवशी प्रिया आश्रमात गेली होती ते वर्ष 2002चं होतं आणि तुमचा ॲक्सिडेंट तर 2003चा होता. मग प्रिया तुझी मुलगी कशी काय असू शकते? एक एक पुरावे हातात घेता रविराजांचे हात आता थरथरायला लागलेले असतात. त्यांना त्यांच्यासोबत काय घडतंय, काय होतंय काहीच सुचत नसतं. त्यानंतर अर्जुन तिथे रविराजांना सांगतं की माझा तिसरा पुरावा हा आहे की प्रिया तन्वी नाही आहे, हे सिद्धच करून दाखवू शकतो. हे बघ, जेव्हा प्रिया झोपी गेली होती ना त्याच वेळेस मी तिच्या रूममध्ये त्यांच्या रूमच्या बाहेर जाऊन तिच्यावरती बारीक नजर ठेवली होती. ज्यावेळी ती झोपली होती त्यानंतर तिच्या अंगावरचं ब्लँकेट सरकलं तेव्हा मी तिचे पाय पाहिले आणि त्या पायावरती, उजव्या पायावरती आपल्या तन्वीच्या तुळशीपत्राची जन्मखून आहे ना. हा फोटो बघ. या फोटोत तुला स्पष्टपणे दिसेल की तो पाय रिकामा आहे. त्या पायावरती एकही तुळशीपत्राची खून नाही आहे सिनियर. आता तूच मला सांग की कोणत्या आधारे तू तिला तन्वी म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं. रविराज आता खूप मोठ्या शॉकमध्ये असतात. तेव्हा अर्जुन तिथे रविराजांना सांगतो की सिनियर, मला माहिती होतं की तुला या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसेल. 21 वर्षानंतर तुला तुझी मुलगी पुन्हा तुझ्या आयुष्यात मिळाली होती. प्रतिमात्या पुन्हा आपल्या परत आले आहेत. तेव्हा रविराजांच्या डोळ्यात पाणी येतं. रविराज तिथे अर्जुनला सांगतात की म्हणजे अर्जुन, हे तर असं झालं ना रे की मी एक गोष्ट मिळवायला गेलो आणि माझ्या हातातून दुसरी गोष्टच निसटली. अर्जुनला कळत नाही. तेव्हा रविराज अर्जुनला सांगतात की मी प्रतिमाला तर मिळवलं, परंतु माझी मुलगी अजूनही आमच्यापाशी नाही आहे. ही आहे ती खोटी आहे. मग माझी खरी मुलगी, ती नक्कीच संकटात असेल, त्रासात असेल का? ती कुठे असेल, कोण असेल? रविराजांना पडलेल्या प्रश्नाचे अर्जुन उत्तरे देतो. अर्जुन तिथे सांगतो की सिनियर, तू काळजी करू नकोस. तुझी मुलगी याच घरात तुझ्याच सोबत राहते. गेले 1.5 वर्ष ती आपल्याच सोबत राहते, परंतु आपल्या कोणालाही तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तेव्हा रविराज धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात आणि विचारतात की सायली? अर्जुन त्यांना सांगतो की हो सिनियर, सायलीच तुझी खरी मुलगी आहे. हे बघ, मी तिचे नकळतपणे DNA रिपोर्ट टेस्ट करण्यासाठी केसचे सॅम्पल्स घेतले होते आणि हे DNA रिपोर्ट सायलीचे, जे की तुमच्या दोघांशी करेक्टली मॅच होत आहेत. आणि हा फोटो बघ. या फोटोवरती सायलीच्या उजव्या पायावरती तुळशीपत्राची खून आहे. म्हणजे तीच तुझी खरी मुलगी आहे. आणि आत्तापर्यंत आपल्या घरात सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडतं, ते म्हणजे सायली हुबेहूब प्रतिमाची सावली आहे. म्हणजे ती तुझी आणि प्रतिमा त्यांची खरी मुलगी आहे. रविराजांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता दोघे मिळून भामट्या प्रियाला कसा धडा शिकवणार? अर्जुन हे सत्य सर्वांच्या समोर घेऊन येत प्रियाची वरात जेलमध्ये कशी ढकलणार हे पाहायला मजा येणार.